सत्यकर्ता एकच आहे की जगावं कसं हे शिकावं शिवबासारखं आणि मरावं कसं हे शिकावं ते संभासारखं। आणि कुठं पाहताना खिशावरती हात ठेवा, खाली गेलो तू पुन्हा भेटणार नाहीये। तिकडाची मागील बाजू आहे। आता आपण महाराजांच्या तीर्थस्थानावर जाणार, जिथे महाराजांचं मेन ठिकाण आहे, त्या महाराजांच्या राहत्या राजवाड्यात जाऊया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी संवादमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण सर्व मिळून भेट देणार आहोत किल्ले रायगडाला आणि त्याची माहिती जाणणार आहोत। आणि मित्रांनो, या किल्ल्यावर कसं जायचं काय हेही आपण जाणून घेणार आहोत आणि काही लागल्यास डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मिळून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। मित्रांनो, ह्यावेळी आपल्यासोबत मोठा ग्रुप आहे आणि तुम्ही हा पाहू शकता। चला हाय ब्रो। मग कुठे गाडी कुठे? रायगड स्टेशन रायगड 5 सीट। हाय तन्मय जय शिवराय, जय शंभूराजे। तर नमस्कार मित्रांनो, तर आपण फायनली इकडे पोहोचलेलो आहे आणि आपण रूम घेतली आहे फ्रेश होण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण फ्रेश वगैरे होऊन खाली नाश्ता करायला आलेलो आहे आणि नाश्त्यासाठी आपल्याला कांदा घेऊन आपण सोय केलेली आहे। फोटो नाही काढायचा, व्हिडिओ हो। तर मित्रांनो, आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आम्ही निघालो आहे वरती गडाच्या दिशेने। तर काहीकांचा अजून नाश्ता बाकी आहे, ते नाश्ता करत आहेत। तर आम्ही थोडं जेवढं लागेल तेवढंच सामान वरती घेऊन जाणार आहोत। तर मग जाऊया, बघूया। एकदम एक्साइटेडमेंट आहे आणि खूप मजा येणार आहे वरती जायला। आणि आमच्यासोबत ह्या टायमाला 27 ते 25-30 लोकांचा ग्रुप आहे आणि ऑलमोस्ट ओळखी झाले सर्व। आणि गेल्या टायमाला आपण भेटलेलो, त्यातले काय काय आहेत तर मग तुम्हाला दाखवतो, एकेकांची ओळख करून देतो। तर मग चला जाऊया। तर मित्र, कसं वाटतं? कसे होते पोहे वगैरे? मस्त होते, मस्त। मग की तो फर्स्ट ट्रेक आहे की? फर्स्ट अच्छा, आणि ते पण तो रायगडला चाललाय। कसं वाटतं, जरा एक्सपिरियन्स सांग जरा। मस्त वाटतं, म्हणजे शिवाजी महाराजांचा पहिला गड बघायला भेटतो आपल्याला। आणि ती पण राजधानी बघायला चाललाय। राजधानी मस्त एक्सपिरियन्स आहे। ठीक आहे। नाव का तुझं? अभिषेक नाव आहे।
आणि आपला नवीन मित्र मिळाला अभिषेक. हाय. ह्याला तर ओळखत असाल तुम्ही. नाही, नवीन आहे ग्रुपमध्ये. पोहे खाल्ले काय? मग डबल, आपल्याला डबल लागतात. आणि ते 2 मित्र आहेत, त्यांना भेटू आपण. हे तन्मयचे भावंड आहेत. इकडे जरा. मग कसं वाटतंय जरा सांग आमच्या प्रेक्षकांना. फर्स्ट टाइम आणि तो पण रायगड. वेगळा एक्सपिरियन्स आहे, तिथे गेल्यावर समजेल. ठीक आहे. थंडी वगैरे आहे का इकडे? बरीच थंडी आहे. येताना मुंबई बरीच थंडी, पण मजा आली. ठीक आहे. सांगते हळूहळू त्यांचा एक्सपिरियन्स वरती, जसं आपण ट्रेक स्टार्ट करू तसा. नाव का तुमचं? आयुष. उष आणि अभिषेक. घेऊन प्या, म्हणजे थोडे थोडे घ्या, कारण कधी कधी जास्त पण हे होईल, उलट्या वगैरे होईल, तर तेवढी काळजी घ्यायची. आणि आपल्याकडे इलेक्ट्रो पावडर वगैरे काय काय असेल, एनर्जी ड्रिंक वगैरे ती सोबत ठेवा. अजूनही गाडी बसायचं आपण आहे, ज्या गोष्टी तुमच्या राहिल्या असतील तेवढ्या घ्या. कुणाला जर काही म्हणजे त्रास असा होत असेल तर डायरेक्ट सांगा. हां, जाताना काळजी घ्यायची फक्त एवढंच. सगळे सोबतच जायचं, जास्त पळत जायचं नाही कोणी. एक चाल आपण ठेवतो ना, तीच चाल ठेवायची, त्यावेळेला आपण गट चढणार. आपल्याला एकदा पळत एकदाच हळूहळू चालणार तर तुम्ही दमून जाणार. तर आपण ती पहिल्यांदा काळजी घ्यायची. एका स्वरात चालू ते एका स्वरातच जायचं. दम लागला थोडंफार थांबा, कारण भरपूर उंचावरती आपल्याला जायचं. आणि सगळ्यांनी सोबत चाला. आम्ही एक ब्लॉग चालू केलेला आहे गड चढायला. मित्रांनो, आता वाजले आहेत 5:45 आणि आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता थोडा अंधार आहे, त्यामुळे किल्ल्याचं तुम्ही अंधारातलं वेगळंच रूप पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रायगडावर पोचायचं असेल तर बस किंवा रेल्वेने पेन किंवा रुवाई ते येऊ शकता आणि तिथून बसने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोचू शकता. ना पब्लिक. मित्रांनो, आजची सगळं रायगडपासून तर 6:30 वाजले आहेत तसे. तर आपण सुरुवात केली आहे रायगड चढायला. तर बघूया पुढे अजून काय काय बघायला मिळतं. मित्रांनो, काय सांगणार, थोडं सांगा. स्टार्ट किल्ल्या चढायला थोडं सांगा. ॲक्च्युली हवा टाईट होती. तर मित्रांनो, या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे, सह्याद्री पर्वतरांगेत 820 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. आणि रायगडावर जाण्यासाठी एक दुसरा मार्ग म्हणजे स्वयंचलित रोपवे आहे. त्याचा आम्ही वापर नाही केलेला आहे. आम्ही पायऱ्यांचा वापर केलेला आहे आणि आम्ही पायऱ्याने वरती जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. महादेव. मित्रांनो, तुम्ही हवा पाहू शकता. मित्रांनो, पाहू शकता आपली अर्धी गँग कुठे आहे.
कुठे आहे? आपल्या गाईड. तर मित्रांनो आपल्याला 6,000 पायऱ्या चढाई करायची आहे आणि ते आपण नक्कीच करू. खूप मजा येते. हाऊ द जोश. एवढेच क्लिप कट करेन मला द्या. आणि ऑर्गनायझर थकल्या. हर हर महादेव. अरे तिथून ते खाली उतरता तिला आली नाही. तिला तिथं का तिने बंद केला दरवाजा हे तुम्हाला मी रायगडाच्या असणाऱ्या महादरवाजामध्ये सांगणार आहे. त्याला तासला गेला त्या बुरुजाला तासला गेला. त्या आईचं नाव दिलं हिरकणीचा कडा आणि गावाचं नाव दिलं ऐतिहासिक हिरकणी गाव म्हणून नमूद केलं बघा पूर्ण. ते गाव ऐतिहासिक नव्हतं. जेव्हा ती हिरा उतरली तेव्हा त्या गावाचं नाव ठेवलं हिरकणीवाडी. तसं रायगडवाडी आणि पाचरगाव ऐतिहासिक मध्ये आहे बघा. कारण की येणारा सरदार इथे राहण्याची सोय केली जायची आणि ते पाचरगाव म्हणजे आऊसाहेबांचा वाडा हे ऐतिहासिक दोनच गाव बघायला भेटतं बघा पूर्णपणे आपल्याला. रायगडाला सह्याद्रीने घेरलेला आहे. पुढची सह्याद्रीची रांग कुठेही जळणी किंवा टच नाही बघायला भेटत. आता आपण रायगडाचा सर्वात जो महादेवाची माहिती घेणार आहोत. जय शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. दिसते ती सह्याद्री आणि त्यातील गड किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे आपली संस्कृती आपले वैभव आहे. त्यांना जपणे आपली काळाची गरज आहे. त्यासाठीच मित्रांनो हा ब्लॉग बनवत आहे. तर मित्रांनो जितक्या जास्तीत जास्त लोकांना हा ब्लॉग शेअर करता येईल तेवढं लोकांना करायचे आणि याचे महत्त्व पटवून द्या. छान वाटतंय. जस्ट ट्रेक स्टार्ट झालाय. आता बघू. दमली आहे भरपूर. काय मी ऐकलं झोप येते. हा झोप येते. झोप पूर्ण नाही झाली आहे माझी. हळदीला गेलेली काय? नाही हळदीला नाही गेलेली. बस मधून आली. एक आवाज दे बघ बरोबर धावशील. अरे ते आवाज दे. काय जिच्या मागे लागायला नको रे. विधीचा स्पीड वाढेल एकदम डबल ऍक्सेल. मित्रांनो आपल्या फक्त पाऊण तास झालाय चढवायला आणि अवस्था बघा काय झाली. काय नेक्स्ट टाइम आपण मोठा एकदम होईल मी युट्यूबर तेव्हा मी घेऊन येईन. ड्रोन घेऊन येईन. शाळेला काय बोलायचं. झोपलाय हो मी पाहिलं झोपलाय. तुला काय नाही घालते. रायगड कोण बोलला हाड आहे. दोन तीन दरवाजे वाडे वाडे आहेत. ते महाल आहे. 7 महाल आहेत. 7 महाल आहेत. आणि इकडे या लोकांची एक राणी नाही. ये इधर ही निकालो यार.
हां आता बस भारी वाटतं. काय स्टोरेजचं शॉट ना ऑर्गनायझर कसं काय सांगा आधी सांगा जरा ऐका. काय सांगू आधी सांगा अजून काय पुढे कसं काय आपल्याला करायचं आहे. आपला टाईम तर टायमात आहो का पहिली गोष्ट. मेन ऑर्गनायझर आपण टायमात आहोत का पहिली गोष्ट. तर थोडा मागे चाललं काय हे सांग. अरे हा जरूर भारी येते. सर मी जरा कधी मिनिट घेतो. कसं आहे कलमे अर्धा तास तू 4 एक आठवडू सुद्धा गेले व्हिडिओ करू. पुढे करायचं तर मित्रांनो फायनली आपण महापर्वत मित्रांनो हे दृश्य वरून दिसते आहे ते खूप विलक्षण आहे. काय सांगू याचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला रायगडावरती भेट द्यावीच लागेल. तर मित्रांनो फायनली आपण हा दरवाजा कव्हर केला. आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं 6-7:30 दरम्यान आणि आता टाईम झाला आहे परफेक्ट 7:45 झालेत. तर रायगड स्टेप्सच आहे फक्त म्हणजे चढण्यासाठी एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. काय गोष्टी त्यांना आणि हा किल्ला तर मित्रांनो काम तुम्हाला होता माहिती असेल, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड जाणून घ्यायचं 1674 मध्ये महाराजांनी या किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे म्हणून ही आपली निवडलं. राजधानी आहे. आदित्य काय बोलणार. आदित्य काय बोलणार. बोललेलं कट केलं. हा. मम्मा लागलेच ना. तुम्ही असे आधी किल्ले केलेत का. बरेचसे केले ते. म्हणजे हा किल्ल्याचा जरा सांगा अनुभव तुमचा आतापर्यंत. अजून पूर्ण आपलं झालं नाही थोडक्यात अर्धवट झालं आपलं. अर्धा आपण चढलंय असं म्हणू शकतो. अनुभव खूपच अतिशय सुंदर आहे.
पूर्वीच्या काळी मावळे कोणत्या स्वरूपात येत असतील हे आपल्याला याच्यावरनं जाणवतं. नंतर सांगतो डिटेल मध्ये. 11 नंबरची गाडी. तन्मय भाई कुठे पळताय एकदम. मावळे एकदम जोरात आहेत. ऊन येते ना पुढे जाऊन काय तन्मय दमले मग काय बोलणार आता. बसलात म्हणजे दमलात. राग आला मी आपला गप्पा. कसला राग. महाराजांच्या किल्ल्यावर राग का नाही कसला काय राग. अरे बघ आले महाराजांच्या किल्ल्यावर तर सध्या शांतनी जरा तुम्ही फिरायला निसर्ग बघा फोटो काढत बसला सगळीकडे 2 मिनिटं आले ना फोटो काढताय. म्हणजे तुझं म्हणणं आहे मी बंद करू व्हिडिओ. चालू दे रे तू व्हिडिओ चालतो व्हिडिओ काढतोय. अच्छा इथे 2 मिनिटं झालं ना फोटो काढला. फोटो नाही काढणार आहे. जाऊ दे मग तर मग काय ते सांगा जरा. काय नाही सांगतो सांग माझ्याबद्दल. अरे माझे मी बोलतो तिच्या मनात सांगत म्हणजे पास काय त्याच्या बदली तू बोल असं काय बोलू कशाबद्दल. आपला ट्रॅक कसा होता आपण काय ट्रॅक नाही ट्रेक चांगला होता. त्यांना हे टक्कर टोकेल लोक अशी फालतूगिरी करू नये. ते काय टकमक टोक. येस ते बघ रॅलिंगच्या बाहेर जे करतात ते त्यांनी करू नये. करू नये. मित्रांनो तुम्ही पाहू शकता टकमक टोक. टोकमक टोक कशाला म्हणतात तुम्हाला चांगलंच माहित असेल. भारी वाटते एकदम. काश टोक होतं ना मिंचू कट्टा. तर मित्रांनो फायनली आपण वरती आलं जमा. थोडस तुम्ही अवतार पाहू शकता. मी एकदा अवतार बघा स्टार्टिंगचा आणि आताचा विचार करू शकता किती वर दमले. आली आहे मी ते महत्वाचं वर आले. रिटर्न गेली असती तर कसं झालं. तर मित्रांनो तुम्हाला जो समोर दिसतोय तो आहे बाले किल्ला आणि तो आपल्याला एकदम थोडसच वरती माळचा गेट. हे पाहू शकता दुकान आहे. कोकम सरबत आणि वॉटर स्प्राईट. आणि आजी अरे सर्व वरती कसं आणता. हा हा डोक्यावर आणता. पाहू शकता तुम्ही डेलीचे चढ उतार करत असतात आणि आपण एकदाच चढलोय तर दमलोय. बघा कोकम सरबत चहा घ्या चहा. रोप पाहू शकता तुम्ही. झिप लाईन. तर मित्रांनो महाराज कसे होते काय होते हे आपल्याला किल्ला सांगून देतो. किल्ला चढताना जी अंगात ऊर्जा बळ आणि जी हे आले ती वेगळीच प्रकारची आहे. आणि त्याच दिवसाने जे थकलेत ते त्याच दिवसाने परत उठतात आणि किल्ला चढतात. यावरून आपण विचार करू शकतो त्यावेळेचे मावळे कसे असते. दमून गेला होता. दमछाक झाली तशी आपली दमछाक झाली. गडावरती आला नगरखान्यासमोर पाहतोय काय तर
4 पायाची हत्ती बघायला भेटली. मी 2 पायाचा माणूस हो, हा डोंगर चढताना थकून जात असेल, मग या डोंगरावरती हत्ती कसा काय आला 4 पायाचा? त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. त्याचं मला उत्तर कुठे दरबारामध्ये भेटेल. दरबारातल्या मावळ्याचा प्रश्न विचारला. आतमध्ये दरबारामध्ये गेला, वाईट टोपी घाली, शिवरायाने मानाचा मुद्रा केला आणि त्या दरबारामध्ये मावळ्याचा तो प्रश्न विचारल्याने तो प्रश्न त्याने इंग्रजीत विचारला होता. मावळे म्हणतात की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलतो, आम्ही मराठीमध्ये बोलतो, आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हुशार असेल, याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल. आणि त्या इंग्लिश बोलणाऱ्या इंग्रजांना काय कळणार हो? शिवरायांची दुरुस्ती. शिवरायांना माहिती होतं लहानापासून मोठा करता येतं, पण मोठ्यापासून लहान करता येत नव्हतं. आपल्या महाराजांची एवढी दुरुस्ती खूप मोठी होती ना, की जेव्हा रायगडाचं बांधकाम चालू केलं की नाही, तेव्हा हत्तीची पिलं पालखीत बसून गडावरती, लहानाची बुटावरावरती गेली. त्याला म्हणतात राजांची दूरदृष्टी. तर लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून लहान करता येत नाहीये. हे शिकलं पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून. कारण की त्या हत्तीना पाणी, त्या हत्तीनं आंघोळ करायचं असेल की ते सोडलं जातं. त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं, हत्ती तेवढं म्हटलं गेलंय बघा. हे 10 वर्षापासून लिकेज आहे. कल्पना करा ना, आताचा इंजिनियर आणि त्या काळचा इंजिनियर इथे फरक कळतो आपल्याला. 10 वर्ष अजूनपर्यंत याचं लिकेज अजूनपर्यंत सापडलेलं नाही बघा. त्या काळची हिरोजीन जर पिढी असती ना, तर 4 मिनिटांमध्ये शोध लावला असता. गडाचे काय गॅरंटी पत्र आहे? गडाखरी ते पाणी गडावरती फक्त हवा. म्हणजे आजही रायगडाचा महादरवाजा बंद रोपे बंद झाला, जाणारं पाणी गडावर येणारे फक्त आपल्याला हवा बघायला भेटते बघा. आज आपण येताना मलखांब पाहिला असेल तिथे, लोखंडी खांब बघायला भेटतो गडावरती. पण काही जाणकारांची मत आहेत की तो मळखांब नाही, कारण मळखांबा लाकडी असतो, त्याला वरून गोल नसतो. काही म्हणतात हत्ती बाजूला असल्यामुळे त्याच्या बाजूला हत्तीना पाणी पिऊन झालं की तिथे ऊन खाण्यासाठी बांधलं जायचं. काही म्हणतात जनावर एखाद्या रायगड किल्ल्यावर पिसळलं तर भर उन्हामध्ये बांधून त्याला शांत केलं जायचं. जाणकारांची अनेक मतं आहेत, पण अजूनपर्यंत कशासाठी तो खांब उघडला गेला होता त्याची ठोस पुरावा कुठेही बघायला भेटत नाही बघा. आता आपण पुढचा तलाव बघायला जाऊया. त्या तलावाचं नाव आहे पवित्र गंगा सागर तलाव. पूर्ण बघायला जाणार आहे बघा आपण. पवित्र म्हणजे काय असतं, गंगा म्हणजे काय असतं, ते आपण बघायला पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलाच होता. तळ आणि आपल्याला माहिती सुद्धा मिळाली आणि जे आपण मळखांब बोलवतो ते सुद्धा मला कळालं. तर मित्रांनो, गायडनी सांगितल्याप्रमाणे गंगासारा तलाव मग पाहूया. गंगा सागर तलाव पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण एवढं वरती आलो आणि तुम्ही पाहू शकता अजूनही पाणी आहे. तुम्ही विचार करू शकता तेव्हा त्या काळचे जे बांधकाम करणारे इंजिनियर होते ते काय होते, आणि आता जेवढे तांत्रिक मशीनचा वापर करून सुद्धा पाणी लागत नाही आणि किल्ल्यावर पाणी, हेच वैशिष्ट्य आहे सर्व. बघायला भेटत आहेत. त्याचं उलट करा ना, जाऊन राजस्थानचे गडकिल्ले आवर्जून बघा. जर बघत ना सर, तर आजही गडकिल्ले शाबित आणि सुंदर बघायला भेटत आहेत. त्याचे एकमेव कारण म्हटलं जातं, कारण की असं म्हटलं जातं की ते राजपूत होते, हे इंग्रजांना शरण गेले म्हणून गडकिल्ले तसे राहिले. अरे मराठ्याने इंग्रजांना अखेरपर्यंत लढा दिला होता. या युक्तीप्रमाणे त्याची युक्ती तुम्ही ऐकली असेल. मराठ्यांचे शेर आहेत, अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आबळाची साथ आहे, मोडेल वाचणार नाही. मराठ्याची जात आहे, ही मराठ्याची जात आहे. अखेरपर्यंत लढा दिला इंग्रजांना. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी, नाव होती कर्नल आणि पोथर, हे मेजर हॉल, हे 2 इंग्रज रायगडाला चारी बाजूला घेरा करून बसले आणि मेन किल्लेदार सुमेजी किशोरी झाला. आणि रायगडाच्या मागील बाजूला एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. येथून रायगड किल्ल्यावरती लांब पल्ला तोफा चढवला आणि हिंदवी स्वराज्याचा दारू कुठे अटॅक झाला हो, एवढा बेशिक अटॅक झाला की रायगडाचं वर 56 होता ना सर, या 11 ते 12 दिवस हा पूर्ण किल्ला जळत होता. राहिल्या फक्त पडक्या इमारती आणि आपला वीट बांधकाम बघायला भेटतं म्हटलं बघा. सर समोरचे 2 स्तंभ आहेत, या विजय स्तंभ म्हटलं गेलेलं आहे, सप्ते मुनोरे म्हटलं गेलेलं आहे. कारण की रायगड किल्ल्याची शोभा, या बाल्य किल्ल्याची शोभा, या हिंदूची जर शोभा वाढवायची असेल ना, तर याच वाचणाऱ्या मनोऱ्यातले हे 2 मनोरे हा किल्ला सजवण्यासाठी चिरवले जायचे. कारण की आपण प्रत्यक्ष समोरून आलो गडाच्या.
आता किल्ला जर हा समोरचा 7 मजले असते आणि याची जर उजेड या बाल्य किल्ल्यावर पडला असता तर आपल्याला हा किल्ला समोर येताना दिसला असता का असं तुझी कल्पना सुद्धा केली नसती म्हटलं तर बघा. कारण की बाल्य किल्ला म्हणजे काय तर किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बाल्य किल्ला म्हटलं गेलेला आहे. त्या बाल्य किल्ल्यामध्ये आपण जाण्यापूर्वी समोर गेट बघायला भेटतो बघा. आपल्याला गेट मधूनच आपण आत जाणार होता, पण आज आपण इथून जातोय त्यापूर्वी इकडून कोणी जात नव्हतं. कारण की ही बाल्य किल्ल्याची मागील बाजू बघायला भेटते बघा. या किल्ल्यामध्ये जर येत असेल ना त्या काळामध्ये तर महाराजांची समोर आज्ञा घ्यावा लागायची नगारखान्यातून. कारण की तो समोरचा भाग बाल्य किल्ल्याचा. जसं आपण घर बांधतो की नाही, घराला चारी बाजूने संरक्षण भिंत बांधतो आणि पहिला हॉल बांधतो, पाठीमागे बेडरूम, पाठीमागे किचन, पाठीमागे सगळं बांधतो आपण. पण आपण जर काही एखादा पाहुणा आला तर तो आपण कुठे बसवतो, हॉलमध्ये बसवतो. डायरेक्ट त्याला किचन मध्ये आणतो काय नाही आणत. मग महाराजांच्या आज्ञाबगर या भागामध्ये कुणालाही परमिशन नव्हती. फक्त एवढंच की आज तुटलं गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे म्हणून आपण त्या भागामध्ये प्रवेश करतोय. जर रायगड किल्ला हा वरचा चित असं असतं ना तर आजही आ माणसाला इकडे येता आलं नसतं. आपण फक्त दरबार पाहिला असता आणि मग तिकडून गेलो असतो. त्याला सप्ते मंदिरे म्हटलं गेलं आहे. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी त्यांना जर थंड हवा खायची असेल तर याच मनोरे थंड हवा खायच्या म्हणून सप्ते मनोरे. त्याला सर विजयस्तंभ. स्वराज्यामध्ये राजाने एखादा गडकोट जिंकला तर 7व्या इमारतीवरती मोठा ध्वज फडकवला जायचा. कशाची माहिती का सर, आजूबाजूच्या लोकांना, गडकिल्ल्यांना किंवा लोकांना कळलं पाहिजे ना की हिंदवी स्वराज्यामध्ये महाराजांनी गडकिल्ला घेतलेला आहे म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ असं म्हटलं गेलेलं आहे. सर आता आपण ज्या गेटमधून जाणार आहोत की नाही त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. पालखी म्हटलं सर मी की त्या कालची महाराजांची पालखी. त्या पालखीला आता दर्जा काय हो, एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी ती त्या कालची पालखी. आता आपण पालखी दौराने रायगडाच्या बाल्य किल्ल्यात प्रवेश करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चालू